खाटू श्याम बाबा यांची खरी कथा, बर्बरीक कसा झाला खाटू श्याम। जय श्री श्याम मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत खाटू श्याम बाबांची अशी अद्भुत आणि सत्य कथा, जी ऐकल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येईल। महाभारतातील एक महान योद्धा कसा बनला करोडो भक्तांचा देव? भगवान श्रीकृष्णांनी त्याला असा कोणता वरदान दिला की आजही लाखो भक्त त्याच्या दरबारात येतात? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला खाटू श्याम बाबांचा एक चमत्कारी मंत्र देखील सांगणार आहे। बर्बरीकचा जन्म। महाभारतातील भीमाचा पुत्र घटोत्कच आणि त्याची पत्नी मोरवी यांना एक पराक्रमी पुत्र झाला। त्याचे नाव होते बर्बरीक। लहानपणापासूनच बर्बरीक अत्यंत बलवान आणि शूर होता। त्याने भगवान शिवांची कठोर तपस्या केली। त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्याला 3 अमोघ बाण दिले। हे बाण इतके शक्तिशाली होते की संपूर्ण पृथ्वीवरील शत्रूंचा नाश करू शकत होते। 3 बाणांचे रहस्य। बर्बरीकच्या 3 बाणांमध्ये विलक्षण शक्ती होती। पहिला बाण शत्रूंना चिन्हांकित करत असे, दुसरा बाण मित्रांना सुरक्षित करत असे, आणि तिसरा बाण चिन्हांकित केलेल्या सर्व शत्रूंचा नाश करून पुन्हा भात्यात परत येत असे। म्हणूनच बर्बरीकला 3 बाणधारी असेही म्हटले जाते। महाभारत युद्धाची वेळ। जेव्हा कुरुक्षेत्रावर महाभारत युद्ध सुरू होणार होते, तेव्हा बर्बरीकही युद्धात सहभागी होण्यासाठी निघाला। पण त्याने एक प्रतिज्ञा केली होती, तो नेहमी पराभूत आणि दुर्बल पक्षाच्या बाजूने लढेल। ही प्रतिज्ञा ऐकून भगवान श्रीकृष्ण चिंतेत पडले, कारण बर्बरीकच्या शक्तीमुळे युद्धाचा संपूर्ण निकाल बदलू शकत होता। श्रीकृष्णांची परीक्षा। भगवान श्रीकृष्ण ब्राह्मणाचे रूप घेऊन बर्बरीकजवळ आले। त्यांनी बर्बरीकला त्याच्या बाणांची शक्ती दाखवायला सांगितली। तेव्हा श्रीकृष्णांनी एका झाडाची पाने तोडून सर्वत्र पसरवली आणि एक पान स्वतःच्या पायाखाली लपवले। बर्बरीकने एक बाण सोडला। तो बाण सर्व पानांना स्पर्श करून श्रीकृष्णांच्या पायाभोवती फिरू लागला। तेव्हा श्रीकृष्णांना समजले की हा योद्धा अतुलनीय शक्तिशाली आहे। शिरदान। श्रीकृष्णांनी बर्बरीकला दान मागितले। बर्बरीक म्हणाला, ब्राह्मणदेवा, तुम्ही जे मागाल ते मी देईन। तेव्हा श्रीकृष्णांनी त्याचे शिर मागितले। क्षणभर बर्बरीक आश्चर्यचकित झाला, परंतु त्याने आपले वचन पाळले आणि आनंदाने स्वतःचे शिर दान केले। युद्ध पाहण्याची इच्छा। शिरदान करण्यापूर्वी बर्बरीकने एक इच्छा व्यक्त केली, मला महाभारत युद्ध पाहायचे आहे। श्रीकृष्णांनी त्याची इच्छा पूर्ण केली। त्याचे शिर एका उंच टेकडीवर ठेवण्यात आले। तिथून त्याने संपूर्ण महाभारत युद्ध पाहिले। युद्धानंतरचा प्रश्न। युद्ध संपल्यानंतर पांडवांमध्ये चर्चा सुरू झाली। युद्ध जिंकण्याचे श्रेय कोणाला? तेव्हा श्रीकृष्णांनी बर्बरीकच्या शिराला विचारले। बर्बरीक म्हणाला, मला युद्धभूमीवर फक्त श्रीकृष्णांचे सुदर्शन चक्रच फिरताना दिसले। विजयाचे खरे श्रेय फक्त श्रीकृष्णांनाच जाते। खाटू श्याम बाबा कसे झाले? बर्बरीकच्या भक्तीने आणि त्यागाने प्रसन्न होऊन श्रीकृष्णांनी त्याला वरदान दिले, कलियुगात तू माझ्या नावाने पूजला जाशील। जो भक्त श्रद्धेने तुझे स्मरण करेल त्याच्या मनोकामना पूर्ण होतील। याच वरदानामुळे बर्बरीक आज खाटू श्याम बाबा म्हणून प्रसिद्ध आहेत। राजस्थानातील खाटू श्याम टेम्पल येथे त्यांचे भव्य मंदिर आहे। दरवर्षी लाखो भक्त येथे दर्शनासाठी येतात। भक्तांसाठी संदेश। खाटू श्याम बाबा आपल्याला शिकवतात की अहंकार नाही तर त्याग महान असतो। ज्याच्या मनात श्रद्धा आणि विश्वास असतो त्याच्यावर बाबांची कृपा नक्की होते। समारोप। जर तुम्हीही खाटू श्याम बाबांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये लिहा, जय श्री श्याम। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका। जय श्री श्याम।